मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकातील शर्तीने खिंड लढवली या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला समजेल अशा अगदी सोप्या भाषेत सोडवणार आहोत. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. सिद्दी जोहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा घातला. उत्तर पन्हाळ. आ. बाजीप्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले. उत्तर स्वामी भक्ती. ई. घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली. उत्तर पावनखिंड. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला? उत्तर शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी आम्ही किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप सिद्दीला पाठवला. आ. सिद्दी जोहर का चवताळला? उत्तर शिवराय हातावर तुरी देऊन निसटून गेल्याचे लक्षात येताच सिद्दी जोहर चवताळला. ई. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले? उत्तर विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. प्रश्न क्रमांक 3. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर शिवरायांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एका पालखीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरबारातून बाहेर पडणार होती. ही पालखी शत्रुसेनाला सहज दिसणार असल्याने ती सहज पकडली जाणार होती. त्याचवेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार होते. अशा प्रकारे पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी ही युक्ती योजली. आ. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी आपल्या हातात शमशेर घेतली आणि ते खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले. बाजीप्रभूने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फळी तयार केली. शत्रू खिंडीत आल्यावर दगडगोट्यांचा वर्षाव करायचा. अशा प्रकारे बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी योजना आखली. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. अ. आदिलशहा भयंकर चिडला. उत्तर अफजल खानाचा वध झाला होता आणि त्यानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, म्हणून आदिलशहा भयंकर चिडला. आ. शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला. उत्तर शिवा काशीदने शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आत्मबलिदान केले, म्हणून शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला. ई. पावनखिंड इतिहासात अमर झाली. उत्तर बाजीप्रभूने घोडखिंड शेवटपर्यंत लढवली. महाराज गडावर पोचल्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचा आवाज कानी पडताच धारातीर्थी कोसळलेल्या बाजीप्रभूने प्राण सोडला. बाजीप्रभूच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, त्यामुळे घोडखिंड इतिहासात पावनखिंड म्हणून अमर झाली. प्रश्न क्रमांक 5. कोणते लिहा. अ. शूर पण क्रूर होता. उत्तर सिद्दी जोहर. आ. घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे. उत्तर बाजीप्रभू देशपांडे. ई. वेढ्यातून निसटून जाणारे. उत्तर शिवाजीराजे. मुलांनो, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.